आपण छोटे व्यापारी आणि मोठे व्यापारी याच्यामध्ये डिफरंट फरक काय सांगू का तुम्हाला, की आपण छोटे व्यापारी, आपण समजा बिझनेस स्टार्टअप केला, व्यापार सुरू केला, तर मेन आपल्यामध्ये आणि आपण जे वर्कर कामासाठी ठेवलेले आहेत त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग नसते, तर मिसअंडरस्टँडिंग होते. त्याच्यामुळे एक काय होतं की ऑनरला वाटतं की वर्करला काही कळत नाही आणि वर्करला वाटतं की ऑनरला काही कळत नाही. ह्या गोंधळामध्ये नुकसान मेन ऑनरचं पण होतं आणि वर्करचं पण होतं. परंतु हे न करता जर आपण अंडरस्टँडिंगने काम केलं, एकमेकाला समजून घेऊन काम केलं, डीलिंगच्या ऐवजी जर आपण फिलिंगने काम केलं ना, तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो. तर आपण 100 वर्कर ठेवण्यापेक्षा तर 10च वर्करशी व्यवस्थित वागलो, टेक केअरने वागलो किंवा आपली लिडरशिप आपण व्यवस्थित सांभाळली, तर आपल्याला 100 वर्कर न लागता 10च वर्कर लागतील आणि तेच आपला बिझनेस एवढा ग्रो करतील की दुनियामध्ये आपला बिझनेस नंबर 1 होईल. म्हणून कधीही वर्करने सुद्धा आणि ऑनरने सुद्धा एकमेकाशी समजूतदारपणा हा दाखवावाच लागतो. त्याशिवाय एम्प्लॉयला बी पुढं जाता येणार नाही आणि ऑनरला बी पुढं जाता येणार नाही. म्हणून दोघंही एकमेकाशी एवढे संलग्न आहेत की त्यांच्याशिवाय बिझनेस हा चालूच शकत नाही. म्हणून जर तुम्हाला बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर लिडरशिप एवढी महत्त्वाची आहे. आपल्या टीमची केअर करायला शिका आणि समजूतदारपणा मेन ऑनरमध्ये पण पाहिजे फर्स्ट टाईम. जर ऑनरच जर समजूतदारपणाने असेल ना, तर वर्कर पण आपला बिझनेस आपल्याला ग्रो करण्यात मदत करतात.